नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशनच्या परिवारमध्ये. आज आपण पाहणार आहोत 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त अप्रतिम भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला. कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला. आदरणीय व्यासपीठ, येथे उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वात प्रथम आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून अतिशय उत्साहात साजरा करतो. हा दिवस भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती तसेच एक महान तत्त्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. एकदा काही विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांनी सुंदर उत्तर दिले होते की माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जर हा दिवस संपूर्ण देशातील शिक्षकांचा सन्मान म्हणून साजरा केला तर मला अधिक आनंद होईल. तेव्हापासून हा दिवस शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. मित्रांनो, आपल्या आयुष्यात आई वडील आपल्याला जन्म देतात, चालायला शिकवतात, पण त्या पायावर उभे राहून जग बघण्याची खरी दृष्टी आपल्याला शिक्षक देतात. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात नेण्याचे पवित्र काम गुरु करत असतात. कुंभार जसा मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देतो, तसेच शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य शिस्त, संस्कार आणि ज्ञानाचा आकार देऊन त्यांना एक आदर्श नागरिक बनवतात. आज आपण जे काही आहोत, ज्या काही पदावर पोहोचलो आहोत किंवा शिकलो आहोत, त्या सर्वांच्या मागे आपल्या शिक्षकांचे अमूल्य मार्गदर्शन आणि त्याग आहे. ते कधी रागावून, कधी प्रेमाने, तर कधी पाठीवर कौतुकाची थाप देऊन आपल्याला नेहमीच पुढे जाण्यास प्रेरणा देतात. आजच्या या पवित्र दिवशी आपण आपल्या सर्व आदरणीय गुरुजनांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांनी दिलेल्या संस्काराची जोपासना करण्याचे वचन घेऊया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. मित्रांनो, अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.